नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भोरे, संपादक आरोग्यदूत न्यूज. आज जी बातमी सांगत आहे ती फक्त एक अपघाताची बातमी नाही, ती आहे एका घराचा आधार हरपल्याची, एक कुटुंबाचा स्वप्नाची राख झाल्याची आणि देशासाठी आयुष्य घालवल्या एका वीर जवानाला ही शब्द भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची. संत गाडगेबाबा नगर, पाचोरा तसेच विद्यानगरी राजीव गांधी कॉलनी येथे राहणारे सीआरपीएफ म्हणजे सीआरपीएफचे जवान देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात राहून आपल्यासाठी सुरक्षितता देणारा हा वीर आज आपल्या मध्ये नाहीये. अवघ्या काही दिवसापूर्वी 16 फेब्रुवारीला त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला. घरात हसू होतं, उत्साह होता. 31 मार्च रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीची कार्यक्रमही ठरलेला होता. कुटुंबाने स्वप्न रंगवलं होतं. आता बाबा कायमचे घरी राहणार, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 19 फेब्रुवारीच्या रात्री शिवजयंती साजरी करून कुटुंबासोबत घरी जात असताना त्यांचा गंभीर अपघात झाला. 3 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली आणि 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9:54 उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देशासाठी लढणारा सैनिक शत्रूच्या गोळ्यापासून वाचला, पण नियतीचा एका क्षणापुढे हारला. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. आज त्या घरात शांतता आहे. भिंतीवर अजूनही वाढदिवसाच्या आठवणी आहेत, पण घराचा करता कायमचा निघून गेला. आज दुपारी 2 वाजता त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात विद्यानगरी राजीव गांधी कॉलनी इथून पाचोरा स्मशानभूमीत होणार आहे. हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाही, हा आपल्या समाजाचा, आपल्या पाचोऱ्याचा मोठा तोटा आहे. देशासाठी आयुष्य अर्पण केलेल्या या वीर जवानाला आपण सर्वांनी नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण करूया. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. धन्यवाद.